जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. यात काही हे वाक्याबद्दल दिसतंय. उपासना हे वेगळं काम नसून भगवंताचे गुण अंगी बाणवण्याचा अभ्यास आहे, करण्याची वृत्ती आहे. भगवंताचे गुण अंगी बाणवण्याचा अभ्यास करण्याची वृत्ती आहे. वृत्ती टिकवायला वेगळा वेळ द्यावा लागत नाही. यातल्या शेवटच्या ओळीचा अर्थ कळला नाही तर ते बरोबर आहे. हा पिकअप आहे, म्हणजे त्याच्यामधल्या अनेक विषय सांगतानाच्या मधला ओघाने आलेला. आणि तो कशाच्या संदर्भात आहे तर अनेकांची कल्पना अशी आहे की उपासना एक वेगळी करायची वस्तू आहे आणि तिला वेळ लागतो. मग त्याच्यात काही साधनं अशी आहेत की ज्याला वेळ लागतो, बरोबर आहे. पारायण करायचा वेळ लागतो किंवा काही आपल्याला इतर यात्रा आहे वेळ लागतो, तर त्याच्यासाठी वेळ पैसा इतर अनेक गोष्टी उपाधी आहेत म्हणा, पण त्या लागतात आणि तेव्हा त्या केल्या तर उपासना होते अशी एक मूळ समजूत आहे. आणि ती जी समजूत आहे ती पूरक स्वरूपाची आहे, पण बरोबर आहे, त्याबद्दल काही प्रश्न नाही. कारण जो ज्या पातळीवर उभा आहे त्यावेळेला त्याला ज्या कामाची गरज आहे ते काम त्याला करावंच लागतं. पहिल्या दुसऱ्या चौथ्या पाचव्या लहान मोठं असं नाही, पण त्याला गरज लागते ही गोष्टकडे. आता समजा पारायण करायचं तर मला वेळ द्यावा लागेल, मला पूजा करायची तर वेळ द्यावा लागेल, तर हे सगळं द्यावं लागेल हे बरोबर आहे. मग ह्यासाठी एक प्रश्न त्याच्यामध्ये आलेला होता की आम्हाला उपासना करायला वेळ नाही. त्या प्रश्नाचं उत्तर देताना हे बोधवचन आहे आलेलं. म्हणजे ते बोधवचन आले आहे की उपासना हा वृत्तीचा विषय आहे, त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही. एक वेळ जेवणालासुद्धा वेगळा वेळ द्यावा लागेल, पण जेवणात आपण किती जेवावं याचा विचार करायला वेळ लागत नाही. तो वृत्तीचा प्रश्न आहे. मला भूक किती, मला पूर्वी जसं म्हणतात ना भूक ठेवून राहावं, एक घास कमी खावा. आता हे जे आहे हा वृत्तीचा प्रश्न आहे. पण त्यावेळेला प्रत्यक्ष त्याला अंमल करायला उलटा कमीच वेळ लागेल. पण जी मूळ उपासनेचा हेतू आहे तो त्याच्यात जे अर्थपोटी भुकेल्यापोटी काय तुम्ही त्याला म्हणायचं ठरवायचं ते ठरवा, पण स्वास्थ्यासाठी. अर्थपोटी राहून काम जमलं नाही तर माणसाला खरं नाही. पण जे काही तो शेवटचा घास घेणार आहे त्याच्या आधी एक घास थांबवण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती आहे. तिला आता वेगळा वेळ लागत नाही, ते फक्त थांबावं लागतं. उलटं पुढच्या 2 घासाचा वेळ वाचतो माणसाचा. म्हणजे त्यासाठी वेळ मिळत नाही हा जो मुद्दा आहे तो वेळ मिळत नाही असं नाही आहे. आता त्या माणसाला एखाद्या समजा एखाद्याला दान करायचं आहे तर दान करायला त्याला अमुक ठिकाणी जावं लागेल, काय समजा घर आहे तर पत्रक करून द्यावं लागेल, काय ते करावं लागेल, याला वेळ लागू शकतो. पण द्यायचं हे ठरवायला किती वेळ लागतो तो फक्त वृत्तीचा भाग आहे की मला ह्यात काही रस नाही आहे, हे तुम्ही घेऊन जा. हे घेऊन जा म्हणण्याला आतून जे यावं लागतं त्याला वेळ लागत नाही. या अर्थाने अनेक जणांची जी उपासनेला वेळ नाही ही तक्रार आहे ती असायचं काही कारण नाही, कारण वृत्तीचा प्रश्न आहे. आणि तसंही ही साधनं पूरक का म्हटली तर ही पूरक साधनं करून सुद्धा माणसं आहे तशीच राहू शकतात, किंबहुना राहतात. म्हणूनच एवढं सगळं चाललेलं असून सुद्धा महाराज जे म्हटले त्याचा आठवणी या निमित्ताने करून देतो की एवढ्या सगळीकडे परमार्थाचं काम चालू असून माणसं आहे तिथेच दिसतात म्हणणे. म्हणजे त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की त्यांना आहे तिथेच दिसतात हे म्हणण्यात काय म्हणायचं असेल तर त्यांच्या वृत्तीत त्याग नाही, संयम नाही, करुणा नाही, प्रेम नाही, काय नाही. तर मग मला सांगा बाकीचं किती म्हटलं आणि किती वाचलं तर त्याचा काय उपयोग असेल. म्हणजे हे त्यांना म्हणावं लागलं हे ह्या वाक्यावरून लक्षात घ्यावं. एखादा कदाचित यातलं काही कमी करत असेल पण त्याच्याकडे वृत्तीत प्रेम असेल, तो निरपेक्ष असेल, त्याच्याकडून त्याग होत असेल तर ते प्रत्यक्ष घडते. म्हणजे उपासनेचा परिणाम हा वृत्तीशी आहे. म्हणून महाराजसुद्धा नाम किती घेतलं पाहिजे याचं प्रमाण सांगताना आपण प्रवचन वाचणारी मंडळी आहात, अनेकांना ते पाठ असेल, अनेक जण रोज वाचत असतील, तर नामसुद्धा वृत्तीपर्यंत पोचलं पाहिजे असं घेतलं पाहिजे असं म्हणलं. म्हणजे शेवटी प्रश्न वृत्तीचा आहे. ते वृत्तीच्या बदलाला म्हणा किंवा त्याच्याप्रमाणे काम करायला म्हणा वेळ लागत नाही, त्या संदर्भातलं हे वचन आहे. म्हणून हा शेवटचा शब्दाचा अर्थ कळला नाही की वृत्ती टिकवायला असा वेगळा वेळ द्यावा लागत नाही.
वेळ द्यावा लागत नाही हे जरी खरं असलं तरी इथं खुलासा करून ठेवतो की निर्धार लागतो. वृत्ती लगेच तयार होते. ज्ञानेश्वरी झाली की असं की बाहेर गेल्यावर अगदी तुम्ही आधी चहा घ्या इथपर्यंत सुद्धा तयार होईल. चहाच नव्हे आणखीन काय सुद्धा सही करून द्यायला तयार होईल माणूस. कोरा चेक सही करून देईल. कारण काही जगात तथ्यने वगैरे ते सगळं ते परमात्मा सत्य वगैरे सगळं ते झालेलं असतं त्यावेळेला. तर तसं ते झालेलं असतं. पण ते तिथंच एकदा बाहेरचं वारं लागलं म्हणजे हे सुद्धा साधं तर ते जरी वारं लागलं तरी रिलॅक्स होतो मनुष्य की ते जातं सगळं. निरूपण व्यर्था बुद्धी व्यर्थे तसं ते जसं बसरता बुद्धी व्यर्थे तसं आहे. तर त्यामुळे निर्धार लागतोच. आत्ता मी ऐकलं ते लक्षात ठेवणारच आहे. बाहेर आलो ठीक आहे उकडलं बाहेर आलो बाहेर जावंच लागणार घरी जावंच लागणार हे सगळं ठीक आहे. पण तरीसुद्धा जे ऐकलेलं आहे ते सोडणार नाही आहे हे जे त्याचं आहे. त्यामुळे वृत्ती आहे बदलायची ठरली काय बदलायची कळली पण ती कळायची अंमलात आणायला निर्धार लागेल. कारण ती अंमलात आणायचा प्रसंग येईल त्यावेळेला तो प्रश्न येणार. तर तसं आहे. आमच्या वाड्यात 2-3 विहिरी आहेत. भरपूर पाणी आहे. एका विहिरीचं पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. इथं उपासनेला यायला लागल्यावर या जलदैवतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटू लागलं. त्यामुळं आपण गोड निर्मळ जल देता याबद्दल कृतज्ञ आहे असं म्हणून नमस्कार करते. जलदेवतांची आरती घरी रोजच्या उपासनेत म्हणते. पण हे पुरेसं आहे का? फक्त हे बोलाची गडी बोलाचा भात असं तर होत नाही ना. किंवा म्हणजे ते प्रत्यक्षात उतरतं आहे का नाही हाच मुद्दा आहे. किंवा अजून वेगळ्या मार्गानं काही करता येईल का ते यासाठी काहीतरी सांगावं. हे आधी करताय हेच खूप आहे आणि माझ्या दृष्टीने पुरेसं आहे. कारण ह्याच्यापूर्वी हे सगळं घडलेलं नाही आहे. ते आता घडतं आहे. कृतज्ञता तरी व्यक्त होते आहे. पाण्याचं महत्त्व कळलेलं आहे. तर आता ह्याच्याबरोबरीनं त्या पाण्याच्या वापरासंबंधी आपण एक मार्ग दिलेला आहे इथे आणि ते करता आहात असं आपण दिले तर फारच उत्तम गोष्ट आहे की एका विहिरीचं पाणी हे लोकांसाठीच आहे. तर ते एकाच विहिरीचं असावं असं नाही. अजून जरी लागलं तरी दुसऱ्या विहिरीतलं द्यावं. एखादी विहीर कमी एखादी विहिरीचं पाणी कमी होतं आटते तर दुसऱ्या जर चांगल्या विहिरीचं पाणी असेल तर ते सुद्धा द्यावं. म्हणजे देण्याबद्दल काही अशा तऱ्हेचं बंधन असू नये. पाणी जलदान हा जसा एक मोठा विषय आहे तर तो आपल्याला माहिती आहे. तर तशा तऱ्हेचं जलदानाची काही असेल जर योजना तर अवश्य त्याच्यावर जलदान करण्याची शक्यता आहे. आणि ह्याला अर्थात हे म्हणजे वाड्याचा विषय असल्यामुळे याच्यात कदाचित इतर मंडळी असण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या संमतीने काही गोष्टी करता येतील. समजा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आज इथं तो खूप गंभीर प्रश्न आहे. आपण जिथे बसलेले आहोत तिथं केवळ ह्या जलदैवतांची कृपा आहे गंगेची कृपा आहे म्हणून आपण हे तीर्थासारखं पाणी पितोय. आज हे तीर्थ आहे. तर तशी परिस्थिती आजूबाजूला नाही. तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कुठेतरी एखादा पिण्याच्या पाण्याचा टँकर जरी देता आला तरीसुद्धा द्यावा. मी म्हणतो 1000 लिटर देता येईल चालेल 5 देता येईल चालेल. म्हणून असा एक दिला तर त्या आपण आता चतुर्मास करतो संकल्प करतो वर्षातून एखाद्या वेळेला काय ते दान करतो दर्शन घेतो. तसं एखादं असं दानसुद्धा पाण्याचं ज्या वेळेला ही गरज आहे त्यावेळेला करता आलं. आता ह्याच्यामध्ये बाकीच्यांचा प्रश्न असेल हे असेल ते सगळं आहे. व्यवहाराची बाजू त्याला आहे नाही अशातला भाग नाही. पण त्याच्यात ते करता येईल. जलाचा वापर आहे तर त्याच्या बाबतीतसुद्धा नुसतं दान असा प्रश्न नाही. त्याच्याबरोबर आणखीन काय करता येईल आणखीन खूप काही करता येईल. फक्त आता ह्या मर्यादेत फक्त 1-2-3 गोष्टी सांगितल्या ह्या की नुसता माझा पाण्याचा जरुरीपुरता वापर करणं ही सुद्धा जलदैवतांची पूजा आणि त्यांची सेवाच आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की बेसिनवर नळ वाहतो आहे हात धुतले जात आहेत तोंड धुतलं जातं आहे काय असेल ते असेल आणि पाण्याचा फ्लो त्याच प्रमाणात चालू आहे. ज्या वेळेला आपल्याला हात धुवायची वेळ आहे त्यावेळेला सोडलेलं आहे आणि ज्या वेळेला हात धुवायची वेळ नाही काय तोंड धुतो आहे किंवा आणखीन काय काम करतो आहे तर त्यावेळेला ते सोडलं जाण्याची गरज नाही. हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो जलाची उपासनाच करतो जलदेवतेची असं मला वाटतं. या अर्थाने वापराच्या बाबतीतसुद्धा हे करता येणं शक्य आहे. विश्वनाथ महाराजांच्या पदातलं गुरु संगे तैसे वागावे आपण हे कळतं पण वळत नाही. ते अंमलात आणण्यासाठी काय करावं. मी मार्ग दाखवा म्हणण्या एवढा काही मला अधिकार नाही. पण मार्ग चालण्याचे जे अनुभव आहे तो आत्ता तुमच्या डोळ्यासमोर आहे. आमचं ठरलं आहे सगळं समारोपाचं सगळं यांचं सगळं कसं कसं करावं हे फक्त सांगण्या इतपतच शक्ती माझ्याकडे आहे. त्या क्षणी डोकं जड आहे ते तसंच आहे कालपासून ते आजपर्यंत तसंच आहे. आत्ता तपासून झालं आहे औषध घेऊन सगळे झाले. डोकं जड आहे मला काही येण्याची शक्यता नाही. तर ह्यांचा तर आग्रह 2-3 वेळा असं चालला आहे की आता हेच वर्ष असं 6-7 शिबिराने आला असेल की सुरुवातीला मला त्यांनी उत्साह दिला होता आणि सुरुवातीच्या याला होतो. माझं महत्त्व नाही गुरुसंगीत असे वागावे आपण त्याचं चाललं आहे. तर ते त्यावेळेला मिळालं. आता म्हटलं ठीक आहे यावेळेला असं असेल कदाचित सांगत याला तुम्ही करावं असं मला वाटतं.
आणि पुढे बसणं काय होणार नाही, तर हा जो नमस्कार करेन तोच सगळा नमस्कार आत्ता इथून सांगा आणि तुम्ही सांगितलेलं त्यांना पुरेल असं मी समजतो. असं सगळं करून झालं, पण तरीसुद्धा 2-3 खेपा परत झाल्याच की जमलं तर थोड्या वेळाने का होईना, बरं वाटलं तर भेटू, बरं वाटलं तर यावं. म्हणजे हे आपल्यातला प्रश्न नाही, तुमचा प्रेमाचा प्रश्न आहे, लोकांचा प्रेमाचा प्रश्न आहे, माझाही प्रेमाचा प्रश्न आहे. पण प्रकृतीचं जर असं असेल तर अशा वेळेत आपण जाणं आणि मग आपल्याला काहीतरी त्रास होणं, त्याच्यामुळं इतरांना असं नको व्हायला म्हणून वाटते. पण शेवटी अंतिम सत्ता कोणाची? संतांची. तर आपण त्यांना विचारूया, महाराजांना विचारलं की जाणं अभिप्रेत आहे किंवा नाही? अभिप्रेत आहे असं उठून आंघोळी जाऊन मी आलो, त्यामुळे यायला वेळ झाला. गुरु सांगे तैसे भागावे आपण. मग ते मन हा विषय उरत नाही. तर हे आत्ता मी अनुभवून आलो आहे म्हणून आपल्याला सांगू की हा चाललेला मार्ग आहे, आपण चालायला काय हरकत नाही. आपल्या छोट्या वाटा आहेत, पाऊलवाटा आहेत, आमचे काही राजरस्ते नाहीत. मोठमोठ्या गुरूंचे राजरस्ते असतात, सामान्य साधकाचं काय असायचं तर त्याची पाऊलवाट असेल तर आपण चालायला हरकत नाही. कारण राजरस्ते ज्या देवळात जातात त्याच देवळात पाऊलवाटाही जातात. एवढं लक्षात ठेवा. विहारच घ्यावी क्या? सध्या आपण शांतपणे जेवी, आता प्रसादाची वेळ झाली आहे. आणि ह्या प्रश्नाविषयी मी म्हणजे ते हा प्रश्नाबद्दल आदर नाही, प्रश्नाबद्दल मला आदर आहे. कारण जो म्हणतो मनुष्य विहारच घ्यावी का, त्याचं काहीतरी त्याला याचं काहीतरी वाटलं असल्याशिवाय तो म्हणणार नाही उगाच, हे नक्कीच. तर त्यांच्याबद्दल मी आदर व्यक्त करतो. फक्त मी इथला आपला सर्वांचा वेळ त्यासाठी घेत नाही. आणि हे मला समोरच दिसल्यामुळे मी रेफरन्स फक्त काढून ठेवायला सांगितला. उत्तरायणामध्ये भाग 2 आणि प्रश्न 18 त्याच्यात ह्याचं उत्तर आधीच दिलेलं आहे. तेव्हा सध्या ते करायला हरकत नाही, ते उत्तर वाचावं. त्याच्यामध्ये हे सगळे, कारण विहारच हा मुद्दा असा आहे की त्याच्याशी कितीतरी गोष्टी निगडीत आहेत. म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनात व्हॅक्यूम होण्यापासून आर्थिक प्रश्न, नातेवाईक, उत्तरं त्यांना द्यायचे, हे तुम्ही आत्ता हे कशाला करताय, एवढं आहे, लोकांना नोकऱ्या मिळत नाही, दामक नाही, सगळे 1760 प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. वास्तविक ह्या प्रश्नाला काय अर्थ आहे अशातला भाग नाही. म्हणून त्याचं जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. तर ते जर वाचून आपल्याला काही समाधान झालं नाही, त्याच्या पलीकडे काही प्रश्न असला तर कृपा करून तो सांगावा. त्याचा आपण अवश्य आपल्या मनापासून जेवढं काही समाधान करता येईल तेवढं करू. संतनगरीमध्ये आल्यानंतर उपासनेसाठीचा जोर वाढतो, एवढीसुद्धा गोष्ट माझ्या दृष्टीने खूप आहे की त्यांची कृपा आहे संतांची. परंतु म्हणून जोर वाढतो एवढ्यावर थांबलं. परंतु इथल्या वातावरणातून बाहेर आल्यानंतर खूप कमी वेळ हा जोर टिकतो, किंबहुना उपासनाच होत नाही. त्यासाठी काय करावं? आणि आपलं त्यांनी स्वतःचे दिलेलं आहे. मी स्वतः दर शनिवारी आल्यानंतर आठवड्याची उपासना तरी होईल या हेतूनं येतो. खूप चांगली गोष्ट आणि प्रामाणिकपणे सांगितलेली आहे की शनिवार तरी होईल निदान एवढ्या ह्यानं येतो. हे सुद्धा खूप आहे माझ्या दृष्टीने, यात कमी नाही. वाढवण्यासारखं तर केव्हाही आहे. अखंड 24 ताससुद्धा माणसाला त्याच्यासाठी वाढवायचे म्हटलं तर वाढवता येण्यासारखे आहेत. यांना मला आदरपूर्वकपणे नंतर जे होत नाही तर ते जे रामकृष्णांनी सांगितलं ते त्याचं उत्तर आहे की पूर्वीच्या चुलीवर आपल्याकडे पाणी ठेवलेलं उकळत असायचं, खाली जाळ लावलेला असायचं, ती लाकडं पुढे सरकवली असायची, पाणी उकळत राहतं, लाकडं मागं घेतली की पाणी थंड व्हायला लागतं. तेव्हा या निसर्ग नियमाप्रमाणे हे सगळं होतं. ते एकदा ती मागे आलं त्याची ढग की हळूहळू जे उकळायला लागलेलं असतं पाणी ते त्याच जागी हळूहळू थंड होतं. ज्या पाण्याला हात लावणं शक्य नाही त्या पाण्यात हात घालणं शक्य होतं. तर तसं उपासनेच्या जोराचं होतं. ते इथे इतकी सुतमंडळी बसलीत, प्रत्येकजण आपल्याकडे कृपयादृष्टीने पाहतो आहे, आपल्याकडून साधन करून घेतो आहे. तर त्यामुळे ते तसं होतं. आता किंवा बाकीचा सत्संग असतो त्याच्यामुळे होतं. इतकी माणसं जपाला बसलेली आहेत म्हणल्यानंतर त्याचा जो जोर आहे तो अदृश्य असेल, तो सूक्ष्म असेल, पण तो प्रचंड असतो. आणि त्या अर्थाने महाराजांच्या भाषेत सांगायचं तर आपल्याला माहिती आहे, महाराजांनी एक वचन, आपल्याला खूप वचनं आपण वाचत असाल तर 30-40 म्हणजे त्या काळातल्या भाषेत ते बोले 30-40 स्त्री पुरुष शांतपणे नामाला बसलेले आहेत, ध्यानानं बसलेले आहेत. तर माझा जीव तिथं घोटाळेल. तर ह्याच्यावर काय सांगायचं मला सांगा. तर इथे तर 200-300 माणसं बसल्यानंतर ते अखंड वावरत राहतील आपल्या मागोपुढं. तर तसं ते असतं. मग आता हे तर त्यांचं झालं. पण शेवटी असं आहे की विहिरीवर भरपूर पाणी आहे, विहिरीला काय पाण्याची कमतरता नाही, ही गोष्ट खरी आहे. पण शेवटी आपण जाताना आपल्याबरोबर तरी का हे पाकं घरोघरी, तसं आपल्याबरोबर बादलीवर घेऊन गेलं पाहिजे.
आणि ती वृत्तीच आहे. त्यामुळं त्या अर्थाने इथे आपण आलो त्यावेळी एक 20,000चा आपण समजा एक काय टार्गेट ठरवलं, 20,000 जप आहे. घरी गेल्यावर 2,000 तरी सोडता कामा नये. काहीतरी थ्रेशोल्ड असेल, काहीतरी कुठेतरी हे असेल ना, तर त्याच्या खाली जप येणार नाही असा संकल्प इथंच करावा आणि तो त्यांना सांगून जावा. असा संकल्प करतो आहे. तुमचा निवास तर कुठेही आहे, तुम्हाला काही इथे बंधन नाही की तिथंच हवं. तुम्ही जिथे नाम तिथे मी म्हणतात. महाराजांचं स्वतः नाम तिथे मी म्हणलं आहे. मग घरी गेल्यानंतर नाम तिथं तुम्ही आहात ना, मग तुमच्या सहवासाने होणार नाही का? कुणीही आपली जिथे श्रद्धा असेल, गुरुदेव असतील तिकडे, हे बसले असतील, महाराज असतील, कुणी असेल ते आपल्याबरोबर राहणार. ती सोबत विसरू नये म्हणजे जप होईल. आपल्याला काय वाटतं की हे या ठिकाणचं काम आहे, ते झालं की ते ठिकाण गेलं की काम गेलं. तर तसं इथं होत नाही. उपासना जी आहे ना ती आपल्याबरोबर नेण्याची वस्तू आहे. फक्त इथं खूप करून घेण्याची वस्तू आहे, ती त्यानिमित्ताने होती आहे. तर उपासना ही आपल्याबरोबर जात असते. तुम्ही जिथं जाल तिथं ती जात असते. आज इथं 20,000 जप होतो म्हणजे काय, ठीक आहे, आपण सोडून बाकीचे सगळे व्याप सोडून आलो म्हणून कदाचित 20, 25 काय 30 काही होईल, ठीक आहे. तासाच्या भाषेत म्हटलं तर 5 तास होईल, 6 तास होईल. पण घरी काही 1 तास होणार नाही असं नाही आहे. फक्त कोण कमी पडत असेल तर निर्धारच कमी पडत असेल आपला. मगाशी म्हटलं तो तर तशा तऱ्हेचा निर्धार असेल तर इथली कृपा ही कुठलीही, ही सगळ्यांची कृपाच आहे. ती आपल्याबरोबर सदैव आपली सोबत करेल आणि तो जो काय तुम्ही ठरवलेला असेल तो झाल्याशिवाय होणार. आणि त्यालासुद्धा निर्धार म्हणजे कसं आहे, जसं प्रॅक्टिकल लागतं, त्याच्या बाजूला थोडंसं व्यावहारिक बाजू लागते. थोडे काही असे मुद्दे लागतात की जे पकडूनच ठेवावे लागतात. म्हणजे मनाच्या घोड्यावर स्वार व्हावं लागतं म्हणतात ना, तसं आहे ते शेवटी. की माझा इथे बसून ठरवलेली गोष्ट आहे. आता घरात गेल्यानंतर 4 व्याप असणार, इथे ते नसतील म्हणून हे 8 तास झालं, 10 तास झालं, काय झालं असेल ते त्याप्रमाणे होतं. तिथे व्याप आहेत, बरोबर आहे. पण व्यापाला किती वेळ द्यायचा आणि कुठं थांबायचं आहे हे ठरवणं आपल्या हातात आहे. आणि त्याला जर आपलं खरंच मनापासून ठरलं असेल ना तर बाकीचे साथ देतात. ते एक वेळ त्यांचा विरोध असेल, ते स्वतः करणार नाहीत, पण ते तुम्ही करायला नाही म्हणणार नाही. तुम्हाला पटले, तुम्हाला करायचं तर तुम्ही करा. भले प्रेमान म्हणू देत नाही तर रागानं म्हणू देत, पण म्हणतील. मी खात्री देतो तेवढी, रागानं म्हणतील. तुला डोक्यात शिरलं हे वाटतं काहीतरी जपाचं, मग कर. निदान तुम्हाला करू नका म्हणणार नाही. ते करू नका कसं म्हणणार, मी मनातल्या मनात जप करणार आहे. आता काय करणार तुम्ही? एवढा तरी निर्धार पाहिजेच की नाही की मनातल्या मनात मी जप करणार आहे. असं समजा माझ्यासमोर ते म्हणणार तुम्ही. आता त्यांना कसं असतं, पेपर वाचलाच चालतो, टी व्ही बघितलं चालतं, सगळं चालतं. म्हणजे विरोधाचा प्रश्न आहे कुठे? म्हणजे मुळात घरी गेल्यावर अडचण काय आहे? समजा मी वर्तमानपत्र घेऊन वाचत बसले, समोर वर्तमानपत्र आहे आणि माझं श्रीराम जयराम जयराम चालू आहे. तर 15 मिनिटांनी वर्तमानपत्र ठेवलं. ते म्हणलं असं असं टच पाहिजे माणसाचं, म्हणजे हे त्यांना पटतं. आता आपला कशाचा टच होता त्याला कुठं कळते. तर त्यामुळं तसं ते खाली येणार नाही. आणि हे तर शनिवारचं ठीकच आहे, अजूनही आपल्याला येता आलं तर यावं. इथे मी बोललो नव्हतो खरं म्हणजे. खरं इथं दर आठवड्यातून 3 तास स्वतंत्रपणे जपाला येण्याची आता ती स्थानिक लोकांना गोष्ट शक्य आहे त्यातल्या त्यात, म्हणून ती तसं आहे. इथं बोलवत नाही आम्ही कोणाला म्हणून हे सांगितलेलं नाही. पण हे आणि हे होऊन आता 5 त्याचं 4थं वर्ष असेल. 4 वर्ष आली, 15 सालची गोष्ट आहे. तर 4 वर्ष इथं 3 तास जपाला येणारे लोक आहेत. ते कशासाठी येत आहेत? ते टिकवण्यासाठीच येत आहेत. कारण शनिवार हा तर होईलच, त्याच्याबरोबर तास 1.5 तास 2 तास काय होईल ते जप होईलच. पण स्वतंत्रपणे पुन्हा म्हणून तिथे एक लिस्ट लावलेली आहे बघा. असं करत जाणाऱ्या मंडळींच्या हळूहळू 7 दिवस भरले, हळूहळू पुढचे 7 दिवस भरले, त्याच्या पुढचे हळूहळू 7 दिवस भरले. दर बुधवारी येणं, दर गुरुवारी येणं, दर शनिवारी येणं. त्यांचा वार त्यांच्या सोडीचा विषय, त्यांची वेळ त्यांच्या सोडीची विषय. म्हणजे टिकवायचं झालं तर कदाचित इथे नाही समजा येणं शक्य असलं आपल्याला व्यवहाराने, तर तिथे कुठे बसायला काय अडचण आहे? देवासमोर ठेवावं की आठवड्यात तुम्ही कोणत्या दिवशी 3 तास जप करावा. समजा एक चिठी ठेवा. म्हणून जसं म्हटलं येऊ का आता, जावं नाणं विपरीत आहे का? आहे म्हणल्यावर आहे. मग तब्येत नाही, डोकं जड नाही, ते हे नाही, गोष्ट गोळी नाही, काय जेवायचं ते बघतील. आणि अजून तरी बोलतोय तर म्हणजे जास्त बोलायला नको आहे, पण तरीसुद्धा अजून तरी बोलतो. तर मग ते होऊ शकतं. नाहीतर मग काय जाग्यावर बसावं लागलं असतं. तर तसं नाही. ते तसं चिठी ठेवा की विचारावं की आठवड्यातून 1 दिवस मला अजून सांभाळायची इच्छा आहे. तर आता शनिवार सोडता बरं काय असं काय फार मोठं सगळं आपला व्यवहार बडून करतोय असं नाही. तर एक 3 तास आहेत, 2 तास आहेत, काय आपली कुवत आहे त्याप्रमाणे असं आपण विचारावं की 1-3 तास अजून बसायचे. इथले लोक ते बसत आहेत. आता ते 21 लोक बसलेले आहेत. त्याच्या पुढच्या अजून 4 लोक बसतातच आहेत. फक्त तो अजून चेन पुरी झाली नाही 7 लोकांची, म्हणून त्यांचे वार अलॉट केलेले नाहीत. ते वार महाराजांना विचारून ठरवलेले आहेत. दरवेळेला 7 लोक एकत्र झाले की चिठ्ठ्या ठेवल्या. त्यातला कुठला जो वार येईल तो करायची तयारी आहे का? आहे. मग चिठ्ठ्या ठेवल्यात आणि जो वार आला तो तरी पत्करलेला आहे. आणि तो त्यांच्या पद्धतीनं ते सकाळी 6 काय पहाटे त्याच्या आधी आणि रात्री कधीपर्यंत कधीही येऊन सांभाळतात. कौटुंबिक वार आहे, कुणी येऊन सांभाळलं तरी चालेल.
तर तसं आता आपल्या कुटुंबामध्ये आपण विचार करून बघा, आपल्यापुरता विचार करून बघा की आठवड्यातनं महाराज अशी काही अपेक्षा आहे का तुमची. आता अशी चिठ्ठी ठेवायला हरकत नाही की तुमची काय अशी अपेक्षा आहे की नाही. प्रापंचिक माणूस आहे शेवटी, आता काय करणार. तुमची काही आठवड्यातनं एक दिवस मी असा जप करावा स्वतंत्रपणे 3 तास वगैरे असा घरी, तर 3 तास करावा अशी तुमची काही अपेक्षा आहे किंवा नाही. तर आहे असं उत्तर येईल, म्हणजे साधारण सांगून ठेवतो, तर आहे असं उत्तर येईल, विचार करूनच ठेवा. तर आणि जर त्याची काही गरज वाटत नसेल तर थेट विचारा की आठवड्यातल्या कुठल्या वारी मी अशा तऱ्हेनं 3 तास बसावा. 1 ते 7 चिठ्ठ्या कराव्या सरळ, आणि ते सांगतील तुम्हाला बुधवारी. तो बुधवाराचा जप चुकणार नाही सांगतो. वेळ विचारू नका, वेळ त्या दिवशीचा विषय राहील. ते कदाचित 2 स्लॉटमध्ये होईल, तासभर सकाळी होईल, 2 तास संध्याकाळी होईल, हे होईल, पण हे व्यावहारिक मार्ग आहेत, त्यांना हे नक्की टिकवता येईल. आता दिवसात जास्तीत जास्त माळा करणाऱ्या व्यक्तीनं माळ करत असताना मोबाईल हाताळणं योग्य आहे की नाही. आपण स्वतः जर जास्तीत जास्त माळा करत असलात तर मोबाईल नुसता हाताळणं हे मी आपल्यावर सोडतो. कारण जास्तीत जास्त माळा ज्याच्या होतात त्याला हाताळायची काही गरज, आता सवय असते लहान काय त्याला लकब आहे म्हणून समजा असं 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 करत राहायची सवय, ठीक आहे. त्यात काही व्यवहार केला तर प्रश्न आहे, बटन दाबलं तर प्रश्न आहे. तर नुसतंच समजा ते हातात अनेकांच्या लकबी असतात, सवय असतात, हातात काहीतरी खडा घेऊन उडवत बसलेलं असलं तसं तर राहू द्या. कारण इतक्या जास्त माळा करायच्यात म्हटल्यानंतर असं होणं, तर काहीतरी समजा असं चाळा म्हणतो आपण, ते एखाद्याला असतो चाळा, असू दे, मग तसं करायला हरकत नाही. पण मोबाईल पण ठेवा म्हणजे झालं, स्विच ऑफ ठेवा, द्या पाडी. काही नाही, चाळा असतो सारखं, तिथं आहे का, इथं आहे का, तिथं आहे का. आणि त्याच्यात कसं आहे म्हणजे काय हे आहे ते, आता पुन्हा तुम्ही आपल्याला वेळ नाही, परत त्याच्यात ती सगळी गडबड आहे, परत ते मोबाईलचं आपल्याला माहिती आहे की 15-20 मिनटं गेली की नाही, अर्धा तास गेला की नाही, कुणाचं तरी काहीतरी आलं नाही ना, काही कोणाचं आलेलं नाही, कोणाचं काही नटलेलं नाही. तिथं बघितल्यावर मेसेज नाही, हे नाही, व्हॉट्सअप नाही, काही नाही, काही आलेलं नाही, गेलेलं नाही, मग ठेवून द्यायचं. म्हणजे आपल्याकडून चूक व्हायला नको. त्यांनी केला आणि मी 2 तास बघितलाच नाही, त्यांना ते काही कासावीत होणार नाही, त्यांना काही पाणी द्यावं लागणार नाही, काही होणार नाही. पण हे आपल्याला पटलं पाहिजे ना. तर त्यासाठी हे जे आहे हे अशा स्वरूपाचं असेल, ते कशा स्वरूपाचं आहे त्याच्यावर ठरवा. मग त्यातल्या त्यात जर आपल्याला ही सवय लावून घ्यायची असेल, आता दिवसात जास्तीत जास्त माळा करणाऱ्या व्यक्तीनं, असं तो दुसऱ्याबद्दल असेल तर त्या व्यक्तीला ठरवू द्या. त्याला हा निरोप म्हणून सांगू नका, तेवढं म्हणजे झालं बस. ते बिचारे जास्तीत जास्त माळा तरी करतायत, भले मोबाईल घेऊन करत असेल, पण ते करतायत ना, मग त्यांचं चालू दे शांतपणे. जर स्वतःचा प्रश्न असेल तर मात्र असं सोडवायला हरकत नाही. आणि स्विच ऑफ ठेवायचा आणि नुसताच बरोबर ठेवायचा. काय होते, व्यसनसुद्धा सोडताना असंच सोडावं लागतं. आता मी तपशील सांगत नाही. माझ्या मुलाच्या शिक्षणाचा निर्णय गुरूंवर सोपवला होता. त्यांच्याकडून मुलाची इच्छा व आर्थिक कुवत याप्रमाणे निर्णय घ्यावा असा निरोप आला. पण आपण मुलाच्या शिक्षणाचा निर्णय घेण्यास चुकलो तर नाही ना, अशी खंत मनात आहे. आता जर एकदा गुरूनं विचारले आणि त्यांच्यावर सोपवले आणि त्यांनी सांगितलेलं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कोण गुरु असतील त्यांनी बरोबर सांगितलेलं आहे की मुलाची इच्छा काय आहे, काय शिकायची, आणि त्याची आर्थिक कुवत आपली काय आहे, काय शिकवण्याची. त्याला मग MBBS व्हायचं, मग ते अमुक व्हायचं, त्याला डॉक्टर व्हायचं. पण माझी कुवत त्याची फी भरण्याची, कॅपिटेशन अमकं नको, माझी कुवत नाही आहे, तर ते करू नका. त्याला सगळं त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी तू निवड की जे माझ्या कुवतीत बसेल तेवढं मी करायला तयार आहे. तर असं सगळा विचार करूनच हे गुरुनी सांगितलं असलं पाहिजे की मुलाची इच्छा काय आहे बघा. त्यालाही ऑप्शन द्यायला सांगा ना की 1 2 ABCD काय 4 ऑप्शन आहेत, यातला हा ऑप्शन माझ्या आर्थिक कुवतीतला नाही आहे, हा आहे, तर तो मी करतो. हे सगळे विचार गुरुनी केलेले आहेत. तर त्यामुळे मुलाची इच्छा आणि आर्थिक कुवत यावरून निर्णय घ्यावा असा निरोप आला. पण आपण मुलाच्या शिक्षणाचा निर्णय घेण्यास चुकलो तर नाही ना, अशी खंत मनात आहे. अजिबात काही चुकलेलं नाही आहे, तेवढी खंत तेवढी काढून टाका. आणि नसेल तर गुरुंना काही विचारू नका, तुम्हाला जे जमते ते करा तुम्ही, तो आणि त्याचं शिक्षण, ह्याचं जे काय व्हायचं त्याप्रमाणे होईल. तर असो, अशी खंत मनात आहे, असू लागू शकते एखाद वेळेला. आम्ही उपासनेत आहोत, मुलगा आध्यात्मिक वृत्तीचा आहे, पण माझे पती उपासनेत नसल्यामुळं इथं घोटाळा, पण माझे पती उपासनेत नसल्यामुळं असे निर्णय घेताना मनाची कोंडी होते. अशा वेळेला काय करावं? खरोखरच काय करावं हा मोठा प्रश्न आहे. कारण हा आता कौटुंबिक प्रश्न झाला. कौटुंबिक प्रश्न नेहमी अवघड असतात, जसे सामाजिक प्रश्न नेहमी न निकाली असतात,
त्याचा निकालच होत नाही असे प्रश्न असतात, सामाजिक प्रश्न. म्हणून तर कुणी सामाजिक प्रश्न घेऊन न सोडवता वर्षानुवर्ष त्याच्यावरती बोलू शकतो किंवा चालू शकतो संस्था वगैरे. तर हे जे आहे ते पती उपासनेत नसल्यामुळं असे निर्णय घेताना मनाची कोंडी होते. अशा वेळी काय करावं? तर अशा वेळी काय करावं? खरं सांगायचं तर आता शिक्षण आणि हा प्रश्न त्यांनी आपल्यावर सोपवला आहे का नाही आधी पहिल्यात बघावं. मुलाचं शिक्षणाचं काय ते तू ठरव. काही वेळा काय असतं, घरात एकमत असतं किंवा निर्णय वाटलेले असतात. म्हणजे ते प्रकार आपल्याला माहिती आहेत की भाजी कुठली करायची, हे कुठलं करायचं, भाकरी काय, अमकं तमकं काय, तर पदार्थ कुठला करायचा, असे जे म्हणजे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तू हाताळ. आणि टांझानिया, रुमानिया, अमकं तमकं असे हे जे आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत ते मी बघत जाईन. म्हणजे हा समजुतीचे पती असतील तर असं करतील. म्हणजे त्यात काही फार मतभेद होण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांना हे काय माहिती नाही, म्यानमार वगैरे काही काय माहिती नाही त्यातलं काय, त्यामुळे ते होत नाही. पण हा प्रश्न आता शिक्षणाचा आहे, तो दोघांच्या मुलाचा प्रश्न आहे. तर त्यामुळे तो त्यांनी आपल्यावर सोपवला असेल तर आपल्या पद्धतीनं सोडवता येईल. आपल्यावर सोपवला नसेल तर तसं काय करू नये. दोघांनी मिळून जे करायचं आहे ते दोघांनी मिळून ठरवावं आणि त्यात जे ठरेल तेच करावं. कारण का पुन्हा हा प्रश्न रोजचा आहे. म्हणजे त्याच्या शिक्षणाला मदत होण्यापेक्षा विपरीतच त्याचा परिणाम होईल आणि त्याचे मतभेद होत राहतील त्या शिक्षणावरून सारखे. तर तसे होऊ नयेत. तर यासाठी हा प्रश्न आधी मुळात दोघांनी मिळून सोडवायचं ठरवलं आहे का आपल्यावर सोपवलं आहे ते पहिल्यांदा बघावं. आपल्यावर सोपवत असतील तर काय हरकत नाही, फार चांगली गोष्ट आहे. आपण गुरूंना विचारले, त्यांनी मुलाची इच्छा, आर्थिक कुवत सगळं बघून मुद्दे बरोबर दिलेले आहेत, त्यांना उत्तर जे काय द्यायचं ते दिलेलं आहे. मग त्याप्रमाणे करावं. आणि त्याप्रमाणे करत असताना मग मनात खंत बाळगायचं काय कारण नाही, कारण हा आपल्याला सांगितलेला विषय आहे, तो आपण सोडवतो आहे. हा निर्णय आपल्याकडे दिला आहे, तो सोडवतो आहे. त्यांचं म्हणणं हा निर्णय मी घेईन, तर त्यांना म्हणावं फक्त प्रार्थना महाराजांना करावी की यानं सद्बुद्धी द्या आणि विषय सोडून द्यावा. म्हणजे खंतीचाही प्रश्न नाही आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काय करायचं ते करता येईल. आर्थिक कुवती आता अलीकडे कोणाच्या असतील आणि कोणाच्या सांगता येत नाही ना. पूर्वी आर्थिक कुवती हा फक्त पुरुषांच्या वगैरे असायच्या. आता काल आपण बोलणं झालंच आहे. तर कदाचित त्या समजा स्त्रीच्याच आर्थिक कुवती येतं आणि त्याच्यावर बिचारे ते म्हणजे घरकाम करून वगैरे सगळं स्वयंपाक पाणी करून राहतात. असं जर असेल तर हा प्रश्न कोणाचा नक्की कोणी सोडवायचा, तर ते त्या घरावर ठरेल. तर तसं तिथं निर्णय मुळात त्यांचा अशा तऱ्हेनं घ्यावा, तू घे असं असेल तर हा प्रश्न यांच्याकडचा आला. तो प्रश्न तू घे. आता हे पतिविरोधात म्हणण्यावर इकडच्याच बाजूचा निर्णय तो त्यांनी आपल्याला सोपवला आहे का, तर घ्यावा. नसेल तर मूल स्वतःचं प्रारब्ध घेऊन आलेलं आहे, त्यानुसार जे काही शिक्षण त्याला मिळायचं ते करण्याची बुद्धी त्यांना होईल. आणि ह्याची आपण खात्री बाळगून आपण नामात राहावं. आपोआप नाम आपलं काम करतं. ते पहिल्यांदा जो निर्णय देतात तेच नंतर बदलतात. जो आपल्याला पटलेला नसतो ना तोच निर्णय ते म्हणत होतो खरं, म्हणजे ते नाम लागू पडलं बरं का, ती प्रार्थना असं समजा. आणि ते बरोबर ते नंतर म्हणतात ते तू म्हणत होती तेच बरोबर आहे खरं, म्हणजे तसंच करायला पाहिजे. हे आर्थिकदृष्ट्या पण जपणारं नाही आहे आणि त्याच्या पण कल्याणाचं नाही आहे असं नंतर त्यांच्याकडून येईल. तर त्यांच्याच हाती निर्णय असेल, तर दोघांचा मिळून असेल तर प्रश्न जे दोघात मिळून ठरेल ते असं. आता हे शेवटचा प्रश्न आणि थांबतो की आपल्या सहवासात इथं दामानं जगण्याची दिशा नंतर शाश्वतापर्यंत वाटचाल कशी करता येते याचे आम्ही जिवंत उदाहरणं आम्ही अनुभवतो. याचे गास देई. तसंच संतनगरीत येणारे सर्व साधक यांचे अनेक पैलू साधनेतले आम्हाला पाहायला मिळाले. तर लहानांपासून अगदी दुपट्यावरील बाळ ते आजी पणजीपर्यंतच्या व्यक्तिरेखा ह्या आम्हाला नावाशी निगडीत कशा आहेत तर ते बघायला मिळालं. तर या सगळ्यामुळे पण होणारी प्रगती आपल्या मार्गदर्शनानं तळमळीनं मिळत असते. होणारी प्रगती ही मात्र अशी होत असते. हे विचार संपायला, त्यावर विस्तारित बोलायला माझ्या आयुष्यात माझा जोडीदार आता माझ्याजवळ नाही. त्याच्याकडून पण साधनेत प्रेरणा मिळायची. प्रत्येक वेळेला तुमच्याकडून भेट होईलच असं नाही, पण साधनेतलं जी निकड आहे ती सोडून ते देत होते. तर आता माझी साधनेत भरकट न हो यासाठी उपाय सांगावा, ज्यामुळं साधन सोपं म्हणजे मोरपिसासारखं वाटायला हवं. आम्हाला सर्वांनी वारंवार मदत केल्यामुळं आम्ही संतनगरीतील जे सर्ग व्यक्ती या सर्वांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. असू दे आपली भावना चांगली आहे. कृतज्ञता हा गुण हा थोर, श्रद्धेने कर्मे आचरू.
आता जे कृतज्ञता मार्ग लिहिलं आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर सगळ्याचा उलगडा केला आहे. ते आयुष्यभर चालण्याचं पुस्तक आहे. ते शेवटचं पुस्तक नाही आहे, एवढं आपल्या माहितीसाठी सांगतो. वाचून घ्या आणि आधीच वाचा, आत्ताच वाचा, तर त्याचा आत्ता उपयोग होईल. नंतर लोक उपयोग करणार आहेत, आपण नाही करणार, हे लक्षात ठेवून दिलं. त्यामुळं त्याच्यात जे आधीचं सगळं लिहिलेलं आहे त्या 80% ह्याच्याविषयी आहे की आत्ता काय करता येईल. आत्ता माझे काका आहेत, मामा आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, काय वडील आहेत, आई आहेत, कोणीतरी मदत करणार आहेत, त्याच्यासाठी मी आत्ता काय करू शकतो की जे त्याला आनंद देईल, ह्याच्याबद्दल त्यात भर 80%. तो म्हणून ते पूर्ण व्हायचं होतं आणि ते तेवढ्यासाठी आता केलेलं आहे. तर आपण कृतज्ञतेचा उत्तम हा गुण आहे, तो आपल्याला जपला आहे, हे उत्तम आहे. ते त्यावेळेला बोलायला ते होते, बरोबर आहे. पण मला आपल्याला असं सुचवायचं आहे की जोडीदाराचं सुद्धा कोणाच्या हातात नाही. कोण आधी कोण पुढे हे परमेश्वर ठरवेल, प्रारब्ध ठरवेल आपलं, तर ते त्याच्यात नाही, हे बरोबर आहे. पण आपण जर इतकं ऐकलं असेल आणि त्यांनीसुद्धा ते साथीदार होते त्यातले, म्हणजे जोडीदार हे सुद्धा साधनेतले साथीदार होते, त्यांच्याशी काही चर्चा होत होती, त्यातून काही कळलं होतं, तर आपण आठवून बघावं की आपल्याला काय काय कळलं आहे आणि काय काय करायचं आहे. खरं सांगायचं तर प्रपंचात अनेक गोष्टी करायच्या असतात, परमार्थात फक्त कमीच गोष्टी करायच्या असतात. हा खूप फरक आहे मोठा, की प्रपंच मांडू तेवढा करायचंच आहे, पण परमार्थात मात्र एक नाम घेतलं, एक सत्संग घेतला, एक वाचन घेतलं, काय पारायण घेतलं आहे, एवढं झालं की त्याची मूळ मर्यादा झालेली आहे. तर ह्याच्या पलीकडे आपल्याला काही करावं लागणार नाही. आपण फक्त वाटलं तर हे चिठीन ठरवा की मी आज एखादं पारायण घ्यावं का. आता प्रकृतीचा प्रश्न आहे, बाकीची अनुकूलतेचा प्रश्न आहे, मोठ्यानं वाचण्याचा प्रश्न आहे, मनात वाचण्याचा प्रश्न आहे. तर जोडीदार नसतील, समजा नसू देत, काय हरकत नाही. शेवटी जे परमेश्वराची इच्छा ते प्रमाण, आणि ती आपल्या कल्याणासाठीच असते. कदाचित आता आपल्याला ह्या बाजूने वाटतं आहे, पण कदाचित असंही होत असेल की 2 माणसं असताना बोलण्यात त्यांचा वेळ जात असेल, आज तो नामातच जात असेल. आणि बोलायला कोण नाहीच आहे, त्याला दुसरी चांगली बाजू पण असू शकते. परमेश्वर करतो तेव्हा अकल्याण कधीच करीत नाही. संतांच्याकडून एकच गोष्ट शक्य नाही, अकल्याण कोणाचं. तसं ते परमेश्वराचं जे गुण आहे तोच तिथे आहे. तर तो तिथे आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अकल्याण काय होणार नाही. त्यांनी तुम्हाला एकटे ठेवले याचाच अर्थ त्यांची अशी अपेक्षा आहे की एकाकी असं नाही आहे. आपण एकांती आहोत. एकाक आणि एकांतातला फरक लक्षात ठेवा की एकाकी नाही, आपण एकांतात आहोत. आता समजा 2 माणसं असती आणि जर समजा आपल्याला एकांतात जाऊन साधनाच करायची असती, समजा अशी जर कल्पना करा, तर ते व्यावहारिकदृष्ट्या किती अवघड झालं असतं. तसं परमेश्वरानं ठेवलेलं नाही आहे. जोडीदार बरोबर नाही, आपण एकटे आहोत. आपण 4ला उठून उपासनेला बसावं का 6ला बसावं, 10ला बसावं का स्वयंपाक करून बसावं, का उपाशीपोटी जास्त छान उपासना होते ती करावी, हे आपण ठरवायला मोकळे आहोत त्या अर्थाने. तर तशी ती म्हणजे काय म्हणतो, आपत्तीमध्ये सुद्धा इष्टापत्ती आहे ना, तशी इष्टापत्ती समजावी आणि आपली जास्तीत जास्त वेळ त्याच्यात देता येईल कसा ते बघावं. ज्या गोष्टी करायच्या त्या ठरलेल्या आहेत, त्या आपल्याला पुस्तकात मिळतात, आपल्या चर्चेतून आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत, इथे मिळत असतील तर त्या सगळ्या आपण एकदा लिहून काढा. माझं मत याच्याबद्दल असं आहे, जर शक्य असेल, अजूनही आपल्याला लिहिणं शक्य असेल तर 5 गोष्टी 10 गोष्टी लिहून काढा. तेवढ्याच फक्त करायच्यात. प्रपंचाच्या गोष्टी लिहिता येणार नाहीत, पण परमार्थाच्या लिहिता येतील, कारण ते ॲक्शन पॉईंट्स आहेत. 1 2 3 4 5 एवढ्या गोष्टी मला करायच्या आहेत. आता त्या आलटून पलटून कशा करायच्या आणि दिवसाचं शेड्यूल कसं बसवायचं एवढंच ठरवायचं आहे. तर त्यामुळं असा वाटतो एवढा प्रश्न अवघड नाही, कारण हा कोणाच्या वाट्याला कधी येईल काय सांगता येते. तर त्या अर्थाने आपल्या वाट्याला तो आला आहे, तर आपल्याला त्यांनी आता जो म्हणून दुसरं असण्याचा जो काही तोटा असेल, काहीतरी तोटा असेलच, बोलण्यात जात असेल, वेळ काढण्यात जातं. आता स्वयंपाक पाणी 2 माणसांचं करायचं आहे म्हटल्यानंतर त्याच्यावर प्रश्न नाही का रोज की हे करू का, ते करू का, अमुक करू का, त्याच्याऐवजी त्यांचं मत काय, माझं मत काय, त्यांच्या मताने अगदी करावं असं म्हटलं तरीसुद्धा आपल्याला लागणारा वेळ, त्यासाठी लागणारं साहित्य, सगळ्या गोष्टी जास्त आहेत. आज माझ्यासाठी मला करायचं आहे, काय पेज पेलं तरी परमेश्वर काय म्हणते, आपल्याला टिकता आलं म्हणजे झालं, आपल्याला उपासनेला अनुकूल राहता आलं म्हणजे झालं. अगदी जीवन जरी माणसाला नाम छान घेता असेल जे जेवावं, आणि अर्धपोटी राहून जर छान नाम होत असेल तर अर्धपोटी राहावं, सगळं स्वतःच्या हातात आहे. आता त्या अर्थाने याच्याकडे बघावं, म्हणजे परमेश्वराने ही इष्टापत्ती आपल्याला दिलेली आहे, हे आपल्या लक्षात येईल. कोणाच्या वाट्याला कधीही प्रसंग येतील सांगता येत नाही, पण उत्तर मात्र माहीत असावं एवढं नक्की. आणि ते असेल तर आपलं कल्याण कधीच होणार नाही. तर आता फक्त थांबायचं, पद म्हणायचं. भवसिंधूचा पार तरी दे केवी, भवसिंधूचा पार तरी दे केवी, तरी दे केवी. अवघे निरंतर करा हा विचार, अवघे निरंतर करा हा विचार.
पार तरी जे केवी भवसिंधूचा पार तरी जे केवी तरी जे केवी अवघे निरंतर करा हा विचार अवघे निरंतर करा हा विचार अवघे जन्मवाया वेडे विषय संगे अवघे जन्मवाया वेडे विषय संगे भुलले ती वावगे भुलले ती वावगे माया मोहे माया मोहे अवघे निरंतर करा हा विचार अवघे निरंतर करा हा विचार अवघा वेळ करिता संसाराचा धंदा अवघा वेळ करिता संसाराचा धंदा वाचे वसो सदा वाचे वसो सदा हरीचे नाम हरीचे नाम अवघे निरंतर करा हा विचार अवघे निरंतर करा हा विचार अवघ्या भावी एका विठ्ठलाते भरा अवघ्या भावी एका विठ्ठलाते भरा आरते पूजा करा आरते पूजा करा हरिदासाची हरिदासाची अवघे निरंतर करा हा विचार अवघे निरंतर करा हा विचार अवघे सुख तुम्हा होईल अपैते अवघे सुख तुम्हा होईल अपैते नयाल मागुते नयाल मागुते गर्भवासा गर्भवासा अवघे निरंतर करा हा विचार अवघे निरंतर करा हा विचार नामा म्हणे अवघे अनुभवोनी पहा नामा म्हणे अवघे अनुभवोनी पहा सर्व काळ रहा सर्व काळ रहा संत संगे संत संगे अवघे निरंतर करा हा विचार अवघे निरंतर करा हा विचार भवसिंधूचा पार तरी जे केवी भवसिंधूचा पार तरी जे केवी तरी जे केवी अवघे निरंतर करा हा विचार अवघे निरंतर करा हा विचार करा हा विचार करा हा विचार जानकी वनस्मरण जय जय राम